कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरे राम
पवित्र तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत तो देहवानी पुण्यवंत पवित्र तो देहवानी पुण्यवंत अच्युत सर्व काळ वदे अच्युत सर्व काळ वदे अच्युत सर्व काळ याच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोषी चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोषी राशीपात कांता जलतील राशी पातकांच्या जलतील राशी पातकांच्या क्षीरद चरणीची माते देवई धीरज जरतीची माते क्षीरद चरणीची माते देवई धीरज जरतीची माते धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे याच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोषी तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशीपात कांता जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या याच्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक याच्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठे वैकुंठ नायक दया कंठी वैकुंठ नायक दया कंठी कामने देव भक्ताचा संग रामने देव भक्ताचा संगम देव भक्ताचा संग रामने देव भक्ताचा संगम हे योग नाम त्रिवेणीचा इथे ओघ नाम त्रिवेणीचा इथे ओघ नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी राशीपात कांता जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी वाणी पुण्यवंत पवित्र तू देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तू देह वाणी पुण्यवंत पवित्र तू देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी वदे अच्युत
दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दोषी जलतील राशी जलतील राशी जलतील राशी पातकाच्या जलतील राशी जल
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रजचरणीची माती धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीसे सदा नम्र माता. सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई मागा गण गण गणात बोले 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 गण गण गणात
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त पवित्र स्थळी उच्चारलेला म्हटलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबराय यांच्या तुकाराम गात्यातील 5 चरणाचा अभंग आजच्या या सेवेसाठी. अभंगामध्ये संत तुकोबराय याच्यावत जीवानं या जीवानं भगवंताचं भजन केलं, या जीवानं भगवंताचं नामचिंतन केलं तर या जीवाची अवस्था कुठपर्यंत जाते संत तुकोबराय या अभंगामधून स्पष्ट करतात. विठ्ठल अभंगाचं विवरण करण्याच्या अगोदर, अभंगाचा भाव तुमच्या समोर स्पष्ट करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो असा. श्री गजानन महाराज, संत श्री गजानन महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन वर्ष 12 अर्थात एक तपपूर्ती सोहळा आज आपण या ठिकाणी सर्वच जण मिळून साजरा करत आहोत. आदरणीय श्रद्धेय श्री रंजना कुरुलकर काकू यांच्या आयोजनातून आमचे जिवलग मित्र आदरणीय हरिभक्ती पारायण गजानन महाराज गायकवाड यांच्या माध्यमातून केलेलं हे नियोजन. खऱ्या अर्थानं संत प्रगट होतात, संत आपल्या घरात येतात. अर्थात संत येत नसतात तर ते प्रत्यक्षात देवच आपल्या घरामध्ये येत असतात. कारण संतांची वाणी आहे, देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. गजानन महाराजांची ज्यावेळेस आपण प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी मूर्ती आणून केली, अर्थात गजानन महाराज स्वतः आले, सोबत देवाला घेऊन आले. कारण संत आणि देव याच्यामध्ये भेद करता येत नाही. गजानन महाराजांचं चरित्र अभ्यासलं तर गजानन महाराजांनी या जगाला भेदविरहितच संदेश दिला. कारण कुठल्याही वस्तूमध्ये भेद न करता शुद्ध अंतःकरणानं परमार्थ करण्याचा उपदेश गजानन महाराजांनी दिला. विष्णु माया विष्णु माया
वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ. या संतांनी या जगामध्ये ज्यावेळेस जन्म घेतला किंवा या संतांनी या जगामध्ये ज्यावेळेस हे संत प्रगट होतात त्यावेळेस हे संत करतात काय तर प्रत्येकाच्या अंतःकरणामधील भेद दूर करतात आणि अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण करून या सर्व जगाला वैष्णवमय करण्याचं सामर्थ्य हे संत या जगामध्ये निर्माण करतात. खऱ्या अर्थानं 30 वर्ष काळ या जगामध्ये संत गजानन महाराज राहिले. 32 वर्ष राहिले या जगामध्ये. पण या जगाला उपदेश केला. कोणता? भेदविरहित उपदेश केला. अंतःकरणातील भेद दूर केला. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. म्हणजे कुठल्याही जीवाप्रती जर दर्शन जर घ्यायचं असेल तर त्या जीवाप्रती अंतःकरणामध्ये भगवंत आहेत. समोरचा जीव आपल्या अंतःकरणामध्ये त्या जीवाची जागा अगदी भगवंतासारखी निर्माण या संतांनी केली. अशा या संतांचं आज या ठिकाणी करमाळा या पुण्यनगरीमध्ये आदरणीय रंजनाताई कुरुलकर काकू यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व भक्तजनांच्या सहकार्यातून गेली 12 वर्ष झालं या ठिकाणी आपण त्यांची भक्तिभावाने त्यांची सेवा करतो. गजानन महाराज ज्या ठिकाणी सेवा असते ज्या ठिकाणी श्रद्धा आहे त्याच ठिकाणी गजानन महाराज थांबत असतात. तदनुसार 12 वर्ष या ठिकाणी आपणाला या संतांचं दर्शन या ठिकाणी घडतंय. आदरणीय काकूंचं कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करावं कारण आदरणीय काकूंमुळंच तर आपल्याला गजानन महाराजांची या ठिकाणी सेवा घडती आहे. यासाठी उपस्थित आदरणीय हरिभक्तीपारायण या भागातील एक उत्कृष्ट गायक दत्ता महाराज चव्हाण उपस्थित आहेत. या भागातील गान कोकिळा आदरणीय हरिभक्तीपारायण तात्या महाराज हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंग सम्राट जे पेशानं वकील आहेत तरी पण परमार्थाची ओढ संपलेली नाही. परमार्थ त्यांच्याकडून नित्य घडत आहे. आदरणीय हरिभक्तीपारायण कृष्णा महाराज चव्हाण मृदुंगाची साथ देण्यासाठी इथं उपस्थित आहेत. या भागातील निष्ठावान वारकरी अंतःकरणामध्ये विठ्ठलाप्रती भगवान विठ्ठलाप्रती निस्सीम श्रद्धा असणारे वारकरी आमच्या बोत्रा भागातील आदरणीय 4ही महाराज मंडळी आपल्या या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत. महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद. विनेकरी महाराज आपणही उपस्थित आहात. या ठिकाणी माझा स्पष्ट तुमच्या जवळ आवाज ऐकू येतो आहे. अशी सुंदर सिस्टीम देणारे आदरणीय अतिशय गोड सिस्टीम आहे सिरगिरे महाराज यांची सिस्टीम चांगली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण त्यांच्या मनात आलं तरच कीर्तन होतं नाही तर त्यांच्या मनात जर आलं कीर्तन होऊ द्यायचं नाही. हां म्हणजे त्यांचंही आभार मानावे तेवढी कमीच आहे. या ठिकाणी सुंदर अशी यूट्यूब चॅनलची साथ या ठिकाणी देत आहेत आदरणीय हरिभक्तीपारायण वैभव महाराज कुलकर्णी. त्यांचा पुण्यवाणी हा महाराष्ट्रात गाजणारा यूट्यूब चॅनल आहे. खऱ्या अर्थानं सगळ्यांकडं मोबाईल आहेत. कीर्तन संपलं की सर्च करायचं पुण्यवाणी चॅनल सबस्क्राईब करा. अतिशय सुंदर त्या चॅनलवरती आपल्याला कथा कीर्तन श्रवण करायला मिळतील. असे आदरणीय वैभव महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आता तुम्ही सर्व संत मायबाप मंडळी आता आपला काही परिचय नाही पण तुम्ही या ठिकाणी आलात कीर्तन श्रवणासाठी आलात. अर्थात आल्यामुळं तुम्ही सगळ्या माझ्या माऊल्या तुम्ही सगळे माझे बंधुजन तुम्ही सगळे संत मंडळी तुम्हीही प्रभू महेशाच्या मूर्ती उपस्थित आहात. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद आणि आपल्या या सेवेसाठी सुरुवात. विठ्ठल संत तुकोबरांचा अभंग 5 चरणाचा आहे. अभंगाची भाषा पाहिली तर अत्यंत साधी सरळ आणि सोपी. संत तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात भगवंताचं भजन केलं तर या जीवाची अवस्था कुठपर्यंत जाते. संत तुकोबरा भगवंताचं भजन करायला सांगतात. परिणाम काय? देवाचं भजन केलं देवाचं चिंतन केलं ही वाणी पुण्यवान होती. नवे हा देह पवित्र होऊन जातो. देह पवित्र होऊन जातो. कशामुळं? भगवंताचं नामचिंतन केलं तर. अजून काय होईल? भगवंताचं नामचिंतन कराल तुम्ही कळत नकळत तुमच्या जीवनात कितीही पापं घडलेली असू द्या त्या भगवंताच्या एका नामानं तुमच्या जीवनातील पापं नाहीसी करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये आहे असं संत तुकोबराय सांगतात. आता भगवंताचं नामचिंतन केलं आपल्या जीवनामधली पापं नाहीशी झाली. उरलेला साधक भगवंताचा लढीवाळ भक्त बनतो. देव काय करतो?
पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरतो आणि त्या साधकाच्या पाठीमागं धावत धावत जातो, त्याच्या पायाच्या पायधुळीची अपेक्षा करतो. म्हणजे ज्यावेळेस आपण भक्ती करत नाहीत तोपर्यंत देव आपला नाही, आणि आपण भक्तीच्या मार्गाला लागलो तर देव आपला नाही तर आपणच देवाचे होऊन जातो. आपणच देवाचे होऊन जातो. देव म्हणतो हा भक्त माझा आहे. आपल्याला पुन्हा म्हणायची गरज नाही मी देवाचा, असं म्हणायची गरज नाही. देव स्वतः येतो आणि म्हणतो हा भक्त माझा आहे. देव त्या भक्ताच्या पाठीमागं धावत धावत जातो. एका बाजूनं गंगा नदी यावी, एका बाजूनं सरस्वती नदी यावी आणि एका बाजूनं यमुना नदी यावी. या 3 नद्यांचा उगम जर पाहिला तर वेगवेगळ्या ठिकाणाहून होतो, परंतु या 3 नद्यांचा संगम जर पाहिला तर सागराला जाऊन एका ठिकाणी मिळतात. तसं देव आणि भक्त हे जरी वेगवेगळे असले तरी नामाच्या संयोगानं अशा रीतीने एकरूप होतात. विठ्ठल या अभंगामध्ये संत तुकोबरायांनी देवाचं आणि भक्ताचं नातं सांगितलं. कसं? एकरूपतेचं नातं सांगितलं. बघा, एकरूपतेचं नातं सांगितलं. आणि कशा पद्धतीनं या भक्तानं जर भगवंताचं भजन केलं, या संत गजानन महाराजानं भगवंताचं भजन केलं, परिणामी संत गजानन महाराज तर आहेतच, पण गजानन महाराज हे साक्षात पांडुरंग परमात्मा देखील आहेत. कारण देव आणि भक्त या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद उरत नाही. देवाचं भजन केलं की हा भक्त भगवंत स्वरूपाला जाऊन प्राप्त होतो. बघा, या जीवनामध्ये मनुष्याचं मुख्य कर्तव्य जर काय असेल तर भगवंताचं भजन आहे. जन्माला आपण आलोच त्यासाठी. कशासाठी? भगवंताचं भजन करण्यासाठी. जन्मापासून मृत्यूपर्यंत जो आपल्याला जे आयुष्य मिळतं त्या आयुष्यामध्ये भगवंताचं भजन केलं तर हेच जीवन काहीतरी कल्याणकारी बनणार आहे. आणि रवी, या जीवनाचा काही अर्थ उरणार नाही. या जीवनामध्ये महत्त्वाचं कर्तव्य कोणतं आहे तर भगवंताचं भजन आहे. जीवनाची व्याख्या एका कवीनं सांगितली. काय सांगितलं? हसत हसत यशाची माळ गळ्यात घालू, झेलू पराजयाचे घाव, 2 घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. जीवनाची घडी किती आहे? 2च घडी आहेत जीवनामध्ये. पहिली घडी आहे जन्म आणि दुसरी घडी बोला आहे का नाही माहिती? सगळ्याला त्या वाटेवरती जायचंय. कुणी अमर होण्यासाठी या ठिकाणी जन्म घेतला नाही, म्हणून मृत्यूचं कधीही, या मृत्यूचा विसर कधी पडू द्यायचा नाही. मृत्यूचा विसर जर नाही पडला गजानन महाराज तर मनुष्य भगवंताचं भजन केल्याशिवाय राहत नाही. पण या जगामध्ये मनुष्यानं मृत्यूला विसरला तर तो आपल्या मस्तीत जीवन जगत असतो. माणसानं जीवन कसं जगलं पाहिजे? माणसानं जीवन शिस्तीत जगलं पाहिजे. माणसानं जीवन जर मस्तीत जगत असला तर मस्तीमध्ये त्याच्या पदरात दुःख पडल्याशिवाय राहत नाही. जीवन मस्तीत जगण्यापेक्षा माणसानं जीवन कसं जगावं? शिस्तीत जगावं. बघा, मनुष्य जीवन जगला किती दिवस याला महत्त्व नाही. मनुष्य जीवन जगला किती दिवस याला महत्त्व नाही. मनुष्य जीवन जगला कसा याला फार महत्त्व आहे. याला फार महत्त्व आहे. माऊली ज्ञानोबरांची भाषा आहे, उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिब्रह्मे का. मनुष्य जन्म घेणार पुन्हा मरणार आहे. का मनुष्य कायमस्वरूपी राहण्यासाठी या ठिकाणी नाही आला. मग कायमस्वरूपी राहण्यासाठी या ठिकाणी नाही आला म्हणून संत सांगतात की भगवंताचं भजन करायचं आहे. बघा, ज्यावेळेस मनुष्य अडचणीत पडतो, भगवंताचं भजन करून देखील अडचणीत पडतो, त्यावेळेस संत प्रगट होतात. संत प्रगट होतात. म्हणून संत तुकोबराय सांगतात की जीवनामध्ये आलायत ना तर काय करा? भगवंताचं भजन करा. विठ्ठल माऊली ज्ञानोबराय भगवंताचं भजन केलं. माऊली ज्ञानोबरायांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं. किती वर्ष जगले माऊली ज्ञानोबराय माहिती ना? किती वर्ष जगले? 22 वर्ष जगले माऊली ज्ञानोबराय. वयाच्या 14व्या वर्षी माऊली ज्ञानोबराय उभे राहिले. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आले आणि माऊली ज्ञानोबरायांच्या समोर लोटांगण घातलं. काय? परमार्थामध्ये जे संत झाले ते श्रेष्ठ झाले. आणि श्रेष्ठत्वाला प्राप्त होणारे संत, त्यांच्या पुढं कोणाचाही विचार करा, त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त होणार नाही. या जगामध्ये श्रेष्ठ तर कोण असतील तर गजानन महाराज श्रेष्ठ आहेत. या जगामध्ये श्रेष्ठ कोण असतील तर माऊली ज्ञानोबराय श्रेष्ठ आहेत. या जगामध्ये श्रेष्ठ कोण असतील? संत तुकोबराय श्रेष्ठ आहेत. या जगामध्ये श्रेष्ठ कोण असतील? संत एकनाथ महाराज श्रेष्ठ आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी आवा करले, ब्रह्ममूर्ती संत
अर्थात गजानन महाराज यांचं आयुष्य जर पाहिलं तर मला वाटतं 1878 रोजी तरुण रूपात गजानन महाराज प्रकट झाले. तरुण रूपात 1878 रोजी तरुण रूपात गजानन महाराज प्रकट झाले आणि 1910 रोजी गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतली. अवघं 32 वर्षाचं आयुष्य गजानन महाराजाचं. 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये गजानन महाराजांनी या समाजातील भेद दूर करून टाकला. बघा, ज्यावेळेस पत्रावळीतील उष्टावळीचं अन्न गजानन महाराजांनी सेवन केलं त्यावेळेस या जगाला उपदेश केला की तुम्ही ज्या ताटातलं अन्न खाता त्या ताटातलं अन्न आणि उष्टावळी पत्रावळी वरचं जे अन्न आहे, जे उष्ट अन्न आहे, ते अन्न आणि ताटातलं अन्न या दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. चोखोबारायांची भाषा आहे, जन्मता विटाळ मरता विटाळ, चोखा म्हणे विठाळ आधी अंती. जन्म घेतला विटाळ आहे, जन्म घेतला तुम्ही विटाळ आहे, मेल्यानंतर काय विटाळ आहे. जन्मता विटाळ आहे, मेल्यानंतरही विटाळ आहे. मग तुम्ही कुठल्याही धर्मात जन्म घ्या, कुठल्याही पंथात जन्म घ्या, तुम्ही कुठेही जन्म घ्या, पण जन्मताही विटाळ आहे आणि मेल्यावरही विटाळ आहे. मग जगत असताना तुम्ही एकमेकाबद्दल विटाळ का मानता? भेद विरहित जीवन संत सांगतात. बघा, या जगावरती ज्यावेळेस धर्म संकट येतं, या जगावरती ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस आपण म्हणतो, गीता सांगते की देव अवतारित होतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. या जगामध्ये ज्यावेळेस धर्म संकट येतं, या जगामध्ये ज्यावेळेस प्रपंचात गुंतलेली माणसं आहेत, मोह मायामध्ये गुंतलेली माणसं आहेत, या माणसांना ऐल तीरावरून पैल तीराकडे नेण्यासाठी, संसार रूपी भवसागरातून बाहेर काढण्यासाठी अवतारित होतात ते देव आणि संत. कारण गजानन महाराज अवतरले अर्थात भगवंतानंच जन्म घेतला. या ठिकाणी ज्या ज्या संतांनी अवतार घेतला, ज्या ज्या संतांनी जन्म घेतला, अर्थात संत आणि भगवंत यामध्ये भेद करता येत नाही. ज्या ज्या वेळी परमार्थ करत असताना किंवा प्रपंच करत असताना प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून देण्याचं काम हे संत करत असतात. या जगाला तारण्याचं काम हे संत करत असतात. मग ज्या ज्यावेळी तुम्ही दुःखी आहेत, प्रपंच करत असताना दुःखी आहेत, जगामध्ये तुम्ही अनेक कर्म करता, अनेक कार्य करता, सर्व कार्य करत असताना अनेक ठिकाणी दुःख भोगायलाच येतं. पण या दुःखातून बाहेर निघायचं असेल, अनेक वेळा या दुःखातून बाहेर निघण्यासाठी आपण आपल्या आप्तेष्टांना, आपल्या नातेवाईकांना आपण हाक मारतो, या जगाला हाक मारतो. पण या दुःखातून बाहेर काढण्यासाठी सगळेच जण ज्यावेळेस असमर्थ असतात त्यावेळेस अंत्यकरणातून एकदा त्या देवाला हाक मारा. गजेंद्र ज्यावेळेस
नखराच्या तोंडामध्ये त्याचा पाय सापडला होता, गजेंद्राचा. माहिती ना कथा, गजेंद्राची कथा. ज्यावेळेस पाय नखराच्या तोंडामध्ये सापडला होता, मगरीच्या तोंडामध्ये पाय सापडल्यानंतर गजेंद्राचे सगळे आप्तेष्ट आले. सगळे आप्तेष्ट आले, सगळे, बायको आली, बहीण आली, मुलगा आला, सगळे आले. कोणीही सोडवलं नाही. ज्या वेळेस गजेंद्राच्या लक्षात आलं की आपला पाय आता या नखराच्या तावडीतून कोणीही सोडवणार नाही, त्यावेळेस त्या गजेंद्रानं प्रेमानं हाक दिली. कोणी? गजेंद्रानं. कोणाला? लक्ष्मीपती विष्णूला हाक मारली, देवाला हाक मारली. आणि देवाला हाक मारल्यानंतर प्रत्येक जण असमर्थ राहिले त्या संकटातून सोडवण्यासाठी. पण जेवत्या ताटावरून उठणारा भगवंत आहे. लक्ष्मीला सांगितलं, माझा भक्त अडचणीत आहे, मला आता जावं लागेल. जेवत्या ताटावरून भगवंत उठले आणि गजेंद्राच्या संकटाला धावून गेले. म्हणजे सांगायचं एवढंच, जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है, हिंदी मधली म्हण आहे. मग ज्यावेळेस आपल्याला आपल्या संकटातून सोडवण्यासाठी सगळेच जण असमर्थ जर राहिले तर त्यावेळेस एक हाक त्या भगवंताला द्या. नक्कीच तो भगवंत आपल्या संकटाला धावून आल्याशिवाय राहत नाही. देवा सांगू सुख देवा सांगू सुख सुख दुःख देव निवारील भूक. बघा, आपण ज्यावेळेस अडचणीत असू ना महाराज, आपण अडचणीत असल्यानंतर आपलं दुःख जर आपल्या जवळच्या माणसाला आपण सांगायला गेलो तर आपले आप्तेष्ट, आपले नातेवाईक आपल्या जवळ येतील. आणि एक गंमत आहे गजानन महाराज, की ज्यावेळेस आपण अडचणीत असू ना त्यावेळेस आपण आपल्या नातेवाईकांना नाही भेटलो तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ती नातेवाईक आपल्याला फोन करतील आणि म्हणतील, गजानन महाराज तुम्ही अडचणीत होता, काय आम्हाला सांगायचं तरी, आम्हाला सांगायचं तरी, आम्ही आलो असतो ना, तुम्ही अडचणीत होतात, तुम्ही संकटात होतात, आम्ही आलो असतो, आम्हाला नुसतं सांगायचं, एक फोन करायचा, आमचा नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह आहे गजानन महाराज, आहे का नाही, आमचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे, मग तुम्ही फक्त आम्हाला फोन करायचा. अहो तुमच्या संकटाला आम्ही धावून आलो असतो. आणि एकमेकाला अशा अडचणीत जर नाही सांगायचं म्हणलं कुणाला सांगायचं, आम्ही कशासाठी आहेत, अशा गप्पा असतात. मग गजानन महाराज खरेच जर अडचणीत पडले एखाद्या दिवशी, मग त्यांना फोन केला, फोन केल्याबरोबर ती माणसं फोन तरी एकतर उचलत नाहीत आणि उचलला तर काही कारणं केले सांगितल्याशिवाय राहत नाहीत. आणि जरी जवळ असले काय माणसं जरी जवळ असली तरी तुमचं ते माणसं दुःख रडून रडून ऐकतील. आपलं दुःख ज्यावेळेस आपण आपल्या माणसाजवळ सांगतो, कसं आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. हे जन आपलं नाही, पण हे जन फक्त म्हणतं की आम्हाला तुम्ही आपलं म्हणा, फक्त म्हणण्यासाठी आहे.
आपण आपलं दुःख त्यांना रडत रडत सांगू की माझं असं झालं, ऐकताय ना? हां, माझंही दुःख एकदा ऐका. आपलं दुःख आपल्या माणसाजवळ आपण रडत रडत सांगतो. रडत रडत सांगितल्यानंतर आपली माणसं आपलं दुःख रडत रडत रडतच ऐकतील, रडत ऐकतील, आपल्याजवळ रडत ऐकतील आपलं दुःख. आणि जगाला हेच दुःख सांगताना एकमेकाला टाळी देत हसत हसत दुःख सांगितल्याशिवाय तर राहत नाहीत. ही आपली माणसं आहेत. ही कशी आहेत? ही आपली माणसं आहेत. म्हणून जर दुःखच सांगायचं असेल तर कोणाला सांगायचं? देवाला सांगायचं. ज्यावेळेस आपण सुखात असू, महाराजांनी प्रमाण सांगितलं, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. आपलं काय जे सुख असेल, जे आपलं काय जे दुःख असेल, मांडायचं ना तर आपल्या माणसाजवळ मांडू नका. आपली माणसं आपल्या दुःखाचं भांडवल करतील, पण आपलं दुःख देवाजवळ सांगाल तर नक्कीच तुम्हाला प्रगतीची दिशा, आध्यात्मिक प्रगतीची दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपलं दुःख कोणाजवळ सांगायचं? देवाजवळ सांगायचं. आणि ते कसं सांगायचं तर भगवंताचं नामचिंतनच घेऊन सांगायचं. अंतःकरणातील शुद्ध भाव ठेवायचा. आपण आपल्या बाळावरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या बाळावरती प्रेम करतो की नाही? माता मावशांनो, तुम्ही तुमच्या बाळावरती प्रेम करता का नाही? हां, प्रेम करता. जसं तुम्ही तुमच्या बाळावरती प्रेम करता, म्हणून तर प्रत्येकाच्या देवघराण्यामध्ये एक मूर्ती आहे श्रीकृष्णाची. काय म्हणतो आपण त्याला? हां, बाळकृष्णाची मूर्ती. बाळकृष्णाची मूर्ती का असते माहिती आहे? कारण त्या कृष्णावरती आपलं निस्सीम प्रेम जडावं. आपण आपल्या बाळावरती जे प्रेम करतो तेच प्रेम जर आपण भगवंतावरती केलं तर भगवंत आपल्याला एक काय 1000 वेळा प्राप्त झाल्याशिवाय पाहे जोडी भावाची देव सोयरा दिनाचा. ज्यावेळेस आपण त्या भगवंताच्या समोर दीन होऊन किंवा लहान होऊन, देवा मायबापा या बाळाला पदरात घ्या, ज्यावेळेस आपण लहान होऊन देवाच्या समोर जाऊ ना तर तो देव आपल्या आंतरिक भावाची जोडी घेतो. देव आंतरिक भाव पाहतो. कारण या सर्व संतांनी देवाला फक्त भावानेच आळवलाय. भाव बळे आकळे रवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. हा भगवंत भरपूर पैसा दिल्यानं येणार नाही. हा भगवंत, तुम्ही त्या भगवंताच्या नावावरती 5 एकर केली तरी तो भगवंत येणार नाही. तो भगवंत म्हणेल माझ्याच जोडीतलं घेऊन मलाच देतो की काय, असा भगवंत म्हणेल. कारण ही सृष्टीच त्यानं निर्माण केली. या सृष्टीतली कुठलीही वस्तू नव्हे आपला प्राण जरी देवाच्या चरणावरती अर्पण केला तर हे सगळं देवाचंच आहे.
मग तो देव म्हणेल कुठलंही दान करा, तो देव काय म्हणेल, माझंच घेऊन मलाच देतो असं म्हणेल का नाही? आपल्या घरामध्ये जर एखादा वास्तुशांतीचा कार्यक्रम असला, एखादी आपली मैत्रीण आली, मावशांनो साडी घेऊन आली, कशाला? तुम्हाला आहेर द्यायला आली, साडी घेऊन आली आहेर द्यायला. मग आल्यानंतर ती आल्याबरोबर तिच्या हातातली साडी घेऊन तिला जर तुम्ही हा घे तुला आहेर असं म्हणाल तर तिथं आपल्यासाठी ते लज्जास्पद आहे. ती समोरची आपली पाहुणी मैत्रीण आपल्यावरती हसेल, अगं माझीच साडी घेते आणि मलाच देते. तसं या देवाला, या जगातली कुठलीही वस्तू तुम्ही दान कराल, भगवंत तुमच्यावरती हसेल. ते दान अजिबात कामाचं नाही. तुम्ही 10 रुपये टाकाल, 2 रुपये टाकाल, 5 रुपये टाकाल, 1 तोळा अंगठी दानपेटीत टाकाल, ते देवाला मान्य नाही. देव तुमचं फक्त अंतःकरणातून, भावपूर्ण अंतःकरणातून, तुमच्या मुखातून एक नाम देवासाठी निघलं तर देव तुमचा झाल्याशिवाय राहणार. थोर प्रेमाचा भाव केला, 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 थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भाव केला, थोर प्रेमाचा भाव केला, थोर प्रेमाचा भाव केला, थोर प्रेमाचा भाव केला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला तो भगवंत तुमच्या अंतःकरणातील भाव याचाच भुकेला आहे. परमार्थामध्ये भाव नामे प्रेम, प्रेम आणि भाव या दोन्ही शब्दाचा अर्थ भगवंताच्या प्रती एकच आहे. भगवंत तुमच्या अंतःकरणातील फक्त प्रेम जाणतो. कारण या जगामध्ये सुख समाधान जर असेल तर फक्त ते प्रेमानंच. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. या जीवाला समाधान असेल पैशानं नाही, या जीवाला समाधान असेल तुमच्या दानानं नाही, या जीवाला समाधान जर असेल तर ते फक्त प्रेमानं आहे. प्रेमपूर्वक अंतःकरणानं त्या भगवंताला एक हाक मारा, तुमची हाक ऐकेल तो भगवंत सुखावल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमच्या अंतःकरणातील प्रेमाची एक आस त्या भगवंताला आहे. म्हणून तुकोबराय नेहमी सांगतात की भगवंताचंच भजन करा. विठ्ठल मनुष्य ज्यावेळी दुःखात सापडतो महाराज त्यावेळेस त्याला भगवंताची आठवण येते. एरवी सुखामध्ये अनेक मार्ग त्याला सापडतात, अनेक मार्गाचा तो अवलंब करतो. प्रत्येक वाटेला जातो आणि ती वाट बंद होते, प्रत्येक वाटेला जातो ती वाट बंद होते. अशा अनेक वाटा बंद झाल्या की शेवटी त्याला वाटतं की देवा या वाटेतून मला एकदा सोडव. 84 लक्ष योनीमध्ये अनेक वेळा हा जीव भ्रमण करतो आणि 84 लक्ष योनीमध्ये हा जीव फक्त दुःख आणि दुःखच भोगत राहतो. काय अवस्था या जीवाची. आणि या जीवाला ज्यावेळेस दुःख होतं त्यावेळेस हा जीव भगवंताची अपेक्षा करतो. देवा देवा प्रत्येक ठिकाणी दुःख आहे, प्रत्येक ठिकाणी दुःख आहे, या दुःखातून मला मुक्त व्हायचंय. मग काय कर देवा, मला तुझं भजन करायचंय. कर्मळाकरांनो, देवाचं भजन अत्यंत महत्वाचं आहे. देवाचं भजन करत जा. देवाच्या भजनाशिवाय या जीवनाला मुक्ती नाही. मुक्तीच जर पाहिजेच असेल तर भगवंताचं भजन आहे. संतांनी सांगितलं देवाचं भजन करा.
गजानन महाराजांनी सांगितलं, गण गण गणात बोते. कुठल्याही संतांचं भजन करा, कुठल्याही देवाचं अंतकरणामध्ये ज्या देवाप्रती आपला भाव निस्सीम आहे त्या देवाचं नाव घ्या आणि फक्त भजन करायला सांगितलं. या जीवानं 84 लक्ष योनीमध्ये फक्त दुःखच भोगलं आणि दुःख भोगल्यानंतर या जीवानं देवाकडे अपेक्षा केली, देवा जन्माला घालायचंय ना तर मनुष्य जन्माला घाल, मनुष्य जन्म मिळेल देवा, मनुष्य जन्म मिळेल, मी तुझं भजन करील. तेव्हा देवानं ऐकलं आणि मनुष्य जन्माला घातलं. काय अवस्था आहे जीवाची. आईच्या गर्भामध्ये असताना हा जीव अगोदर एक पाण्याचा बुडबुड आहे, एक थेंब, एवढीच अवस्था या जीवाची. आईच्या गर्भामध्ये हा जीव 8 दिवसानंतर या जीवाला एका फळाचा आकार तयार होतो. जीवाची अवस्था अत्यंत दुःखदायक अवस्था या जीवाची. आईच्या गर्भामध्ये 8 दिवसानंतर या जीवाला फळाचा आकार प्राप्त होतो. 1 महिन्यानंतर या जीवाला डोकं प्राप्त होतं. 1 महिन्यानंतर या जीवाला डोकं प्राप्त होतं. 2 महिन्यानंतर या जीवाला हात पाय प्राप्त होतात. 3 महिन्यानंतर या जीवाच्या हाताला आणि पायाला नखे प्राप्त होतात, डोक्याला केस प्राप्त होतात. ही अवस्था कुठे आहे? ऐकताय ना? आईच्या गर्भामध्ये अवस्था आहे. 3 महिन्यानंतर या जीवाच्या हाताला पायाला नखे आणि डोक्याला केस प्राप्त होतात. 4 महिन्यानंतर या जीवामध्ये सप्त धातू निर्माण होतात. 4 महिन्यामध्ये हा जीव सदृढ बनतो. 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये या जीवाला पूर्वजन्मीचं ज्ञान प्राप्त होतं. त्याला आठवतं आपण कोणत्या कोणत्या जन्माला गेलेलो, आपण किती दुःख सहन केलंय, आता आपण मनुष्य जन्माला प्राप्त होणार आहोत हे त्याला 5व्या महिन्यामध्ये आठवतं. 6व्या महिन्यामध्ये हे बालक आईच्या गर्भामध्ये भ्रमण करतं, हालचाल करतं. 6व्या महिन्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये त्याला पुन्हा एकदा पुनर्जन्मीची आठवण येते. आता काय करायचंय? आपण 7व्या महिन्यामध्ये आपण देवाचं भजन करायचं आहे. आता आपल्याला 2च महिने कमी आहेत हे जग पाहण्यासाठी. 7व्या महिन्यामध्ये त्याला पुनर्जन्मीचं पुन्हा एकदा ज्ञान होतं आणि तो देवाला पुन्हा प्रार्थना करतो, देवा आता मला वाचव, 2 महिनेच अवधी आहेत, 2 महिने मला वाचव, 2 महिन्यानंतर मी तुझं भजनच करणार आहे. 8व्या महिन्यामध्ये या जीवाची अवस्था अत्यंत दुःखदायक आहे. ज्या ठिकाणी मलमूत्राचा साठा आहे, ज्या ठिकाणी गांडीचं साम्राज्य आहे, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, वासभर मूत्रचा, दूध केलो केला त्यातचे, दूध केलो केला त्यातचे, माझे सोहित नेनती कोणी, माझे सोहित नेनती कोणी. एखादा झाडावरचा सुदृढ पोपट हातामध्ये धरावा आणि पिंजऱ्यामध्ये कोंडावा. पिंजऱ्यामध्ये कोंडल्यानंतर तो पोपट त्या पिंजऱ्याच्या तारावरती आपली चोच आदळून आदळून रक्तबंबाळ करतो. त्या पिंजऱ्यातून तो पोपट बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. अगदी तीच अवस्था आईच्या गर्भामध्ये 8व्या महिन्यामध्ये त्या बाळाची होती. देवाला प्रार्थना करतो. 8 महिने सरून जातात. 9वा महिना लागतो. देवाला प्रार्थना करतो, देवा अत्यंत दुःख आहे, या दुःखातून मला देवा एक वेळा काळी या दुःखाने गळ, एक वेळा काळी या दुःखाने गळ, सोडव, एक वेळा करी या दुःखातून वेगळे. काय करीन? 8वीनं पाय हा माझा नवस. आईच्या गर्भामध्ये असताना या बालकानं देवाला वचन दिलं, देवा या दुःखातून मला सोडव. आता 9 महिने पूर्ण झालेत, आता मला हे जग दाखव. देवा तुला नवस करतोय. काय नवस आहे?
तर दिन रजनी फक्त तुझेच पाय आठवीन देवा, तुझं नामचिंतन करेन देवा. देवानं ऐकलं. 9 महिने पूर्ण झाले. या बाळानं जग पाहिलं. जग पाहिल्यानंतर बालपण त्याचं खेळण्यामध्ये गेलं. बालपण खेळण्यामध्ये गेलं. तरुणपण त्याचं मस्तीत गेलं. स्त्री, पुत्र आणि धन या तिघाशिवाय दुसरा कोणाचाही विचार केला नाही. आणि तारुण्य गेलं त्याचं वाया. तारुण्य गेलं. म्हातारपणी त्याला भजन करता आलं नाही. त्याला उच्चारच करता येणार म्हातारपणी. देवाचं नाव त्याला घेताच आलं नाही. त्याचं जीवन व्यर्थ गेलं. मग संत तुकोबराय सांगतात, विचार देतात. कारण विचारा वाचूनी न पाविजे समाधान. या जीवाला विचारांची गरज आहे. हा देह पवित्र करून घ्यायचा आहे. या देहाची वाणी पुण्य करून घ्यायची आहे. जन्माला आलात कोणाच्या? मनुष्य देह धारण केलाय. मग मनुष्य देह धारण केलाय तर या मनुष्याचं आद्य कर्तव्य काय आहे? काय कर्तव्य आद्य काय करायला पाहिजे या देहानं? संत तुकोबराय प्रथम चरणामध्ये उपदेश करतात. पवित्र तो देह वाणी मन हो, पवित्र तो देह वाणी मन हे वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. भगवान परमात्माचं तुम्ही भजन करा. या ठिकाणी संत तुकोबराय अच्युत परमात्माचं भजन करायला सांगतात. बघा, देवाचं कुठल्याही देवाचं भजन करा. परिणाम काय? या देहाची वाणी पुण्यवान आहे. हा देह पवित्र होणार आहे. बघा, अनेक साधनं सांगितली. एक सुभाषित आहे, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पदम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नामघोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. या हातानं दान केलं, परिणामी हे हात पवित्र झाले. या पायानं भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग निवडला, तीर्थयात्रा केल्या, परिणामी पाय पवित्र आहेत. या मुखानं भगवंताचं भजन केलं,
परिणामी हे मुख पवित्र आहे. या अंतःकरणामध्ये भगवंताप्रती निष्ठा ठेवली, परिणामी हृदय पवित्र आहे. आजकाल हृदयामध्ये निष्ठा नाही, सगळीकडे निष्ठा निष्ठित चालू आहे. त्याच्यामुळं हृदय पवित्र होईल का नाही याची शाश्वती देता येत नाही. कोणाकडे निष्ठा? आई वडिलाप्रती निष्ठा नाही, भगवंताप्रती निष्ठा नाही, समाजात निष्ठा नाही, पक्षामध्ये म्हणजे कावळ्यामध्ये. कावळे लहानपणी वडावरती कावळे राहायचे. हां, कावळे सकाळी अलाराम लावायची गरज लागत नसायची. बाबा सकाळी उठले की काय कावळे ओरडायचे. मग कावळे ओरडले की आपल्याला जाग यायची, पहाट व्हायची. आता पहाट होतच नाही. होते का? कावळ्यानं नाही. म्हणजे पक्षामध्ये निष्ठा राहिली नाही. ज्या ठिकाणी मांसाचे जिकडे तुकडे सापडतील त्या ठिकाणी हे पक्षी पळाले, निष्ठा राहिली नाही. कावळ्यामध्ये निष्ठा राहिली नाही. जर भगवंताप्रती हृदयामध्ये निष्ठा असेल, परिणामी हे हृदय पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. बघा, देवाकडं पुन्हा पुन्हा विनवणी करावीशी वाटते. हे देवा, या जगामध्ये चाललंय काय? विठ्ठल विठ्ठल निष्ठा ही राहिली नाही, भगवंताप्रती तर नाहीच नाही. कारण हे जग असं आहे, एका देवाची पूजा केली आणि देव नाही पावला तर हे जग देव बदलण्यात व्यस्त आहे. एकाचा देव एक कधी राहतच नाही. देव बदलला, परिणामी दुःख पडलं. कारण देव बदलण्यातच आपलं आयुष्य गेलं, पण देव मात्र आपल्याला कळाला नाही. ज्या भारतामध्ये कन्येची पूजा केली जाते, कन्या पवित्र म्हणून तिची पूजा केली जाते. ज्या भारतामध्ये नदी पवित्र आहे म्हणून तिची पूजा केली जाते. ज्या भारतामध्ये आई वडिलांची पूजा केली जाते. काय सगळीकडे संस्कृती आपली सगळ्यांना पवित्र मानते. पण देवा, झालंय काय? या देशात कन्या सुरक्षित नाहीत. या देशामध्ये नदी पवित्र नाही. या देशामध्ये आई वडील सुरक्षित नाहीत. जे आई वडील आपल्या मुलांना हाडाचं काढं करून, रक्ताचं पाणी करून, तळ हाताच्या फोडाप्रमाणे आईनं गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस वाढवले. बापानं अंगावरती कधी नवी कपडे घातली नाहीत. अख्खं आयुष्य आपल्या लेकरासाठी खर्च केलं बापानं. अख्खं आयुष्य आपल्या लेकरासाठी खर्च केलं बापानं. आपल्या लेकराची सुख स्वप्न पाहायला मिळावीत म्हणून या बापाने अख्खं आयुष्य आपल्या लेकरांसाठी खर्च केले. परिणाम काय? पदरात पडलं काय बापाच्या? मुलगा वयात आला, लग्न झालं मुलाचं लग्न झाल्याबरोबर आई वडिलांना लाथा घालून हाकलून देणारी ही अवलाद आपल्या देशामध्ये जन्माला आलेली आहे. काय जग आहे? या जगामध्ये संस्कार कमी पडले म्हणून आजही या ठिकाणी आपल्याला संतांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. हे आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे. या जगाकडे पाहिलं तर महाराज सगळी दुनियाच बेमान आहे. आपली माणसं आपली राहिली नाहीत. माणसं कर्म करतात, माणसं कुकर्म करतात
माणसं करतात पाप आणि अपेक्षा कशाची करतात? पुण्याच्या फळाची अपेक्षा करतात. मला सांगा, नाथ महाराजांची भाषा आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. तुम्ही जर पाप करत असाल तर फळ तुम्हाला पुण्याचं मिळेल काय? तुमच्या पदरामध्ये फळ पडेल काय? नाही पडणार. तुमच्या पदरामध्ये तुम्ही जर पाप केलं असेल तर पुण्य मिळणार नाही, तुम्हाला फळ पापातच मिळणार आहे. म्हणजे जसं तुम्ही कर्म कराल तशी फळं तुम्हाला मिळत असतात. महाराज बघा, अत्यंत वाईट आहे. आता आपण संप्रदायामध्ये आहेत, आपण फक्त एकालाच बाप मानलं, पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला. आपण त्याच्या चरणी नतमस्तक झालो, त्याच्यामुळं आपलं दुसरीकडे लक्ष नाही. एक आमची कुलदैवत आहे काळूबाई, मांडरची काळूबाई. आम्ही त्या काळूबाईला गेल्यानंतर काळूबाईच्या बाजूला एक मसोबा आहे, जाळीचा मसोबा म्हणतात त्याला. कोणी गेला असेल तर माहीत असेल त्या ठिकाणी, जाळीचा मसोबा. त्या जाळीच्या मसोबाच्या वाटेला जात असताना एक झाड आहे, मोठं झाड आहे. त्या झाडावरती अशी जिवंत कोंबडे खिळे ठोकून असे ठोकलेले असतात. खिळे त्या कोंबड्यांना खिळे ठोकून त्या झाडाला लटकवलेलं असतं. आणि त्या कोंबड्याच्या वरती नावं असतात, नावं टाकलेली, म्हणजे त्याला आपण म्हणतो करणी, जादू टोना करणी म्हणतो आपण त्याला. मग त्या कोंबड्यावरतीचे चिटकवलेली नावं असतात. ती नावं काय? नरेंद्र मोदी, आपले देवेंद्र साहेब फडणवीस यांची नावं नसतात. ती नावं कोणाची असतात माहिती आहे का? ज्या माणसानं तो कोंबडा लटकवला आहे त्याच्या सख्या भावाचं नाव त्याच्यावर. काय अवस्था, कुठं चाललंय जग? करणी करायची मग कोणावरती करणी करता तुम्ही? सख्या भावावरती. नाव कोणाचं? जिनं तिथं ठोकलाय कोंबडा तो, तिच्या सासूचं नाव त्याच्यावरती, तिच्या सासूचं नाव त्याच्यावरती, नंदाचं नाव त्याच्यावरती. म्हणजे जेवढे काय आपले पाहुणे मंडळी आहेत, आपले सख्खे सोयरे, आपले नातलग आहेत, त्यांची नावं त्यांच्यावरती. मग कशाचा अभाव आहे? संत विचारांचा अभाव आहे. आपल्या घरामध्ये जर गजानन महाराज प्रकट नाहीच झाले, आपल्या घरामध्ये गजानन महाराजांचं अस्तित्व नाही निर्माण झालं, तर परिणाम असे भोगावे लागतात. विठ्ठल सकाळी उठल्याबरोबर आपण आपल्या पतीला नीट बोलतो का नाही? आपली वाणी पुण्यवान नसेल तर आपल्या पतीला आपण नीट बोलणार नाही. वाणी पुण्यवान नसेल, कधी भगवंताचं नाव मुखात नसेल तर. आपली वाणी पुण्यवान नसेल आणि ज्यावेळेस भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये नसेल त्यावेळेस आपण पतीला शिव्या देऊन हाक मारल्याशिवाय राहणार नाही. आहे का अनुभव कोणाला? सकाळी उठल्या झोपेतून उठायच्या अगोदर भांडी आपटलेली कानावरती ऐकू आली की लक्षात घ्यायचं की आपल्या पत्नीनं देवाचं नाव अजूनपर्यंत घेतलेलं नाही. देवाचं नाव अजूनपर्यंत घेतलेलं नाही. वाणी पुण्यवान झाले पाहिजे, देह पवित्र झाला पाहिजे. कशामुळं? संतांचं नामचिंतन कराल, देवाचं भजन कराल, वाणी पुण्यवान होईल, देह पवित्र होईल. बाबा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माहितीत ना सगळ्याला इथं? सांगाल कोण? यशवंतराव चव्हाण. आता कुठल्या पक्षाचे आपण नाहीत, पण एक उदाहरण माझ्या लक्षात आलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण राज्यकारभार चालू केला त्यांनी, महाराष्ट्राची धुरा त्यांच्या हातामध्ये होती, त्यावेळेस प्रके आत्रे नावाचे एक संपादक, एक पत्रकार, त्यांनी त्यांच्या विरोधात वर्तमानपत्रामध्ये, आपल्या वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहिला. काय लिहिला? महाराष्ट्राच्या सत्तेची धुरा एका निपुत्रिकाच्या हाती. कोणाच्या हाती? एका निपुत्रिकाच्या हाती. कारण यशवंतराव चव्हाण आणि त्यांची पत्नी वेणुताई हे जोडपं जे होतं, हे सुशील आणि चांगल्या घराण्यातलं सात्विक वागणं. बघा, या परमार्थामध्ये जे वागण्यात येणारे जे माणसं आहेत हे सात्विक असतीलच असं सांगता येत नाही. कुठलंही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रामध्ये क्षेत्र जरी सात्विक असेल पण माणसं सात्विक असतील हे सांगता येत नाही. कारण जगाची जगन्माता सीतामाईला ज्यावेळेस पर्णकुटीमध्ये असताना एक साधू भेटायला आला होता, भिक्षा मागायला आला होता. तो साधू तिला ओळखता आला नाही. मग आपण माणसं आहेत. तो साधू होता का रावण? कोण होता सांगा? रावण. मग एखादा रावण जर आपल्या दारात आला तर आपल्याला ओळखता येईल का? नाही येणार. माणसं ओळखता येत नाहीत आपल्याला. माणसं, सीता मातेला रावण ओळखता आला नाही, आपल्याला संत कसा ओळखता येतील?
आपल्याला गजानन महाराज ओळखता कसे येतील? तोही दिसत जारखी वरमा गाणे तो बारखी वरमा गाणे तो बारखी वरमा गाणे तो बारखी कोणी तारीख तारीखे वरमा गाणे तुम्हारे वरमा गाणे तुम्हारे वरमा गाणे तुम्हारे संत आणि लबाड लांडगे ओळखता येत नाहीत. संत आहेत का लबाड आहेत ते ओळखता येत नाहीत. दोन्ही दिसते सारखे, वर्म जाणे तो पारखे. दोघांमधला फरक आपल्याला कळता आला पाहिजे. मग यशवंतराव चव्हाणाची बातमी प्रके आत्रे यांनी वर्तमानपत्रामध्ये छापली. एका निपुत्रिकेच्या हाती महाराष्ट्राच्या सत्तेची धुरा. बातमी वाचली, अत्यंत दुःख झालं. कुणाला? यशवंतराव चव्हाणांना अत्यंत दुःख झालं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपल्या विरोधामध्ये असली बातमी वाचली, दुःख झालं. पण तुका म्हणे जाण व्हावे लहानाहून लहान. जो लहान होऊन समोरच्या पुढे येतो ना, त्यावेळेस तो लहान नसतो, तो मोठाच असतो. कारण माणसाचं लहान मोठेपण हे लहानातून सिद्ध होतं. मी मोठा म्हणून मोठेपण मिरवता येत नाही. ज्यावेळेस आपण लहान व्हाल त्यावेळेस आपलं मोठंपण दिसतं महाराज. बघा, यशवंतराव चव्हाणांना बातमी वाचली, तीच बातमी वेणुताईनं वाचली. वेणुताईनं वाचली बातमी, यशवंतराव चव्हाण गप्प बसले. पण वेणुताईंनी अत्रे साहेबांना एक पत्र लिहिलं. आदरणीय अत्रे साहेब, ज्यावेळेस या भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं 1947च्या अगोदर, ज्यावेळेस भारत छोडो आंदोलन हे छेडलं गेलं, त्या आंदोलनामध्ये माझे आदरणीय पती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला होता. आणि याचा राग म्हणून आमच्या घरावरती इंग्रजांनी छापा टाकला. मी गरोदर असताना इंग्रजांनी आमच्या पतिदेवांना मारलं, ओढत ओढत नेलं आणि तुरुंगामध्ये डांबलं. मी प्रतिकार केला. माझ्या पतीचा मी ज्यावेळेस हात धरला त्यावेळेस या सैतान इंग्रजांनी माझ्यावरती हल्ला चढवला, माझ्या पोटावरती लाथा मारल्या. परिणामी माझा गर्भपात झाला. अत्रे साहेब, जरी आम्ही निपुत्रिक असलो ना तरी संपूर्ण महाराष्ट्र हा आमचा आमची लेकरं आहेत. हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही माझी मुलं आहेत. अत्रे साहेब, तुम्हीही माझे बंधू आहेत, तुम्हीही माझा मुलगाच आहात. अत्रे साहेब, महाराष्ट्राची सत्ता निपुत्रिकाच्या हाती नाही, महाराष्ट्राची सत्ता ही लेकूरवाड्याच्या हातामध्ये आहे, एवढं लक्षात घ्या. विठ्ठल देवाचं भजन नाही केलं वाणी पुण्यवान होत नाही. देवाचं भजन नाही केलं देह पवित्र होत नाही. तर देवाचं भजन नाही केलं तर परिणामी पाप घडतं. मनुष्याच्या जीवनात कळत नकळत कितीही पाप घडली आणि पाप घडली त्याचं प्रायचित्त जर घ्यायचं असेल, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा होय, यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा. हरी विराजमान नरकाची खजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी नरकाची खजाना यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी भगवंताचं नामचिंतन जर नाही केलं तर यमदेव आपल्याला नेण्यासाठी येणार हे नक्कीच. पण भगवंताचं नामचिंतन करत असताना यमदेव सुद्धा थांबल्याशिवाय राहणार नाही. कारण यमाचा पाहुणा व्हायचं असेल तर नामचिंतन हे त्याला एक सामर्थ्य देतं की यमदेव आपल्या दारात उभा राहण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये. साधनं सांगितली, त्रिसाधन सांगितलं शास्त्रामध्ये. बघा, गंगेमध्ये स्नान केलं, काय झालं? पाप धुतलं गेलं. गंगेमध्ये स्नान केलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ होय जाती भंगा
सकळ दोष जाती भंगा. गंगेमध्ये स्नान केलं, पाप गेली बघा. हातानं दान केलं, हस्तम पवित्र मेदी दान पुण्य. हातानं दान केलं, काय झालं? पुण्य घडलं. गंगेमध्ये स्नान केल्यावर पाप गेली, पुण्य घडलं का? पुण्य घडलं का? नाही घडली, फक्त पाप धुवून गेली गंगेमध्ये. हातानं दान केलं, पुण्य घडली. काय झालं? पुण्य घडली. पण पाप गेलं का? नाही गेलं. पण संतांच्या चरणावरती माता ठेवाल, गजानन महाराजाच्या चरणावरती माता ठेवाल, परिणामी पापही जाईल आणि पुण्यही पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. मग कळत नकळत जीवनामध्ये जेवढी काही पापं झालेली आहेत, पापाचं क्षालन करायचंय. काय करायचंय? भगवंताचं नामचिंतन करायचंय. तर न अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हे पाप त्या अग्नीमध्ये दहन झाल्याशिवाय राहणार नाही. नाम संकीर्तन साधन पाय सोपे, नाम संकीर्तन साधन पाय सोपे, नाम संकीर्तन साधन पाय सोपे, नाम संकीर्तन साधन पाय सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलकी जायचं जामे बनांत गा, नलकी जायचं जामे बनांत गा, नलकी जायचं जामे बनांत गा, नलकी जायचं जामे बनांत गा. नामसंकीर्तन साधन पाय सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. संत तुकोबराय सांगतात, या जन्मामध्ये किंवा या मरणामध्ये आपली जेवढी काही पापं झाली आहेत, भगवंताच्या नामचिंतनाने त्या पापाचं क्षालन झाल्याशिवाय राहणार नाही. हेच संत तुकोबराय. त्या भगवंताचं नामचिंतन केल्यानं काय परिणाम घडतात? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
दोषी जळतील राशी पातकांच्या. कळत नकळत जीवनामध्ये कितीही पाप घडलेली असू द्यात, त्या भगवंताचं एक नामचिंतन करा. त्या भगवंताचं मुखातून एक नाम घ्या. तो भगवंत तुमच्या जीवनातील पाप, तुमच्या जीवनातील दोष जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. करमाळा कर. त्या देवाचं भजन करायचं आपल्याला. आता कीर्तन संपलेलं आहे. सर्वांनी एकदा मुखानं प्रेमानं त्या भगवंताचं भजन करायचं आहे. परिणाम काय? प्रत्येकाने हात वरती करा. आता देवाला आळवायचं आहे, देवाला प्रेमानं बोलवायचं आहे. आपल्या हृदयरूपी सिंहासनावरती त्या भगवंताला विराजमान करायचं आहे. त्या भगवंताला आपल्या अंतकणात बोलवायचं आहे. सांगायचं आहे, माझ्या जीवनात कळत नकळत झालेली पाप देवा धुवून काढ, धुवून काढ देवा. घ्या भजन, करा भजन, करा वरती हात. विठोबा रखुमाजी हरी हरी विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाजी विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या. या जीवनामध्ये कितीही कुकर्म केलेली असू द्यात, कळशी भरून दारू पिलेली असू द्यात, पोत भरून मिसरी घासलेली असू द्यात, किती वाईट कर्म जीवनामध्ये लहानपणापासून आतापर्यंत कितीही वाईट कर्म केलेले असू द्यात, परस्त्री माता बहिणी असते, वाईट नजर गेलेली असू द्या, काही केलेलं असू द्या, त्या देवाचं एकदा प्रेमानं भजन करा, पाप धुवून जाईल महाराज. त्या गजानन महाराजांच्या पायावरती नतमस्तक व्हा. केलेली कर्म, केलेली वाईट कुकर्म तुमची पुसून गेल्याशिवाय राहणार नाहीत. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही वाईट कर्म केलेली असाल, तुमच्या जीवनात घडलेलं पाप असेल, त्या भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर शाश्वती देतो. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. एकदा का तुम्ही त्या देवाच्या चरणावरती नतमस्तक व्हाल, एकदा का तुम्ही गजानन महाराजांच्या चरणावरती नतमस्तक व्हाल, शपथ घेऊन सांगतो, पुन्हा पाप करण्याची इच्छा तुम्हाकडून कधीही होणार नाही. देवाचं भजन करा. जीवनामध्ये देवाचं भजन अत्यंत महत्वाचं आहे. कितीही पाप झालेले असू द्या, एखादी मोठाली गवताची पेंड असेल, गंज असेल, उंच गंज आहे, त्या गंजीला पेटवायचं जर झालं तर एक काडी मात्र पुरेशी आहे, एक ठिणगी पुरेशी आहे. तुमच्या जीवनामध्ये डोंगरा एवढं पाप झालेलं असू द्या, भगवंताचं नाम, भगवंताचं नामचिंतन तुमच्या जीवनामध्ये ही ठिणगीचं काम करेल. घेताना घेताना विठोबाचे, घेताना घेताना विठोबाचे, परवगती पापाचे, परवगती पापाचे,
महिमा आईचा नामाचा महिमा आईच्या नामाचा महिमा वेदासिनला जाणीतीला जाणीतीला घेतना घेतना विठोबाचे घेतना घेतना विठोबाचे वरवत चरणी पावाचे वरवत चरणी पावाचे गरिवत जळती बापाचे गरिवत जळती बापाचे भगवंताचं नामचिंतन घेतलं. सेना महाराजांची भाषा आहे, भगवंताचं नामचिंतन घ्या. तुमच्या जीवनातले पापाचे पर्वत खाक झाल्याशिवाय राहणार नाहीत. आता उरलेला साधक भगवंताचं नामचिंतन केलं, जीवनात कळत नकळत केलेली पापं नाहीशी झाली. उरलेला साधक भगवंताचा लढिवाळ भक्त झाल्याशिवाय राहत नाही. देव आणि भक्त एकरूप झाल्याशिवाय राहत नाहीत. देव भक्ताच्या पाठीमागं धावत धावत आल्याशिवाय राहत नाहीत. देव भक्ताला उचलून आपल्या कडेवरती घेतल्याशिवाय राहत नाही. देव आणि भक्त एकरूप अशा रीतीने होतात. संत तुकोबराय अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे देवा भक्ताचा संगम 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 तेथे वो नामा त्रिवेणीचा तेथे वो नामा त्रिवेणीचा दयाच्या चिन्हाने करतील दोषी दयाच्या चिन्हाने करतील दोषी संत तुकोबराय या ठिकाणी भक्ताचं वर्णन करतात. देव आणि भक्त अशा रीतीने एकरूप होतात महाराज. संत गजानन महाराज या ठिकाणी संत गजानन महाराजांची मूर्ती पाहिली ना तर गजानन महाराज आणि विटेवरती उभा असलेला पांडुरंग परमात्मा या दोघांमध्ये भेद करता येत नाही. कारण देव आणि भक्त नामाच्या संयोगाने एकरूप झालेले आहेत. एकदा गोपिका भगवान श्रीकृष्णाच्या जवळ आल्या आणि भगवान श्रीकृष्णाला एक प्रश्न केला. देवा, ही बासरी जी आहे ना ही बासरी कधी तुझ्या कमरेला असते? देवा, ही बासरी कधी तुझ्या ओठाला असते? देवा, आम्ही गोपिका तुझ्यावरती निस्सीम प्रेम करतो. देवा, तू आम्हाला कधी जवळ घेत नाही. देवा, ही बासरी तुझ्या जवळ असते, तू बासरीवरती इतका प्रेम करतो. देवानं त्या गोपिकांना उत्तर दिलं. गोपिकांनो, ही बासरी जर पाहिली ना ही बासरी आतून पोकळ आहे. ही बासरी आतून पोकळ आहे. या बासरीच्या वरती कुठल्याही प्रकारची गाठ नाही. या बासरीच्या वरती कुठल्याही प्रकारची गाठ नाही. या बासरीकडे पाहिलं ना गोपिकांनो ही बासरी सरळ आहे. ही बासरी कशी आहे? ही सरळ आहे. म्हणून या बासरीवरती मी निस्सीम प्रेम करतो. भगवान श्रीकृष्णानं गोपिकांना उत्तर दिलं. खऱ्या अर्थानं संत ही असेच असतात महाराज. संत कसे असतात? मोकळे मन, रसाळ वाणी याची गुणी संपन्न तो गजानन
तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. देव आणि भक्त नामाच्या संयोगानं एकरूप होतात. जसं आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. संत गजानन महाराज या ठिकाणी आज आपल्याला पांडुरंग परमात्माच्या पेक्षा कमी नाहीत. कारण आज या ठिकाणी देव आणि संत या दोघांमध्ये भेद पाहू नका म्हणून संत गजानन महाराजांचा उपदेश आपण आचरणात आणला. आज 12 वर्ष झाले आज गजानन महाराजांची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. आदरणीय रंजना काकू यांच्या नियोजनातून सुंदर नियोजन या ठिकाणी अत्यंत श्रद्धाळू भक्ती घेऊन या ठिकाणी सर्व भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्याच सहकार्यानं सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. आता या ठिकाणी या अभंगावरचा भाव मी तुमच्यासमोर स्पष्ट केला. खऱ्या अर्थानं वेळ कमी असतो. सर्वांचंच वर्णन करायचं म्हटलं तर वेळ पुरत नाही. तरीही धावत्या वेळामध्ये 2 तासामध्ये संतांचं चरित्र, भगवंताचं वर्णन आणि नामाचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगा चरणी संत गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर